फायनली आपल्या घोट्यातलं काम झालं आहे. शेणाचा राडा पाणी आई पाणी पाजते सगळ्यांना. दूध वगैरे काढून झाले. काढलेलं दूध आपण फ्रीजमध्ये ठेवलं आहे. पाकिटं वगैरे केलेली आहेत आणि सकाळी 5:30ला उठलो. आता वाजलेत किती बघा, ऑलमोस्ट 10 कमी आहेत. गायींची पोटपूजा झाली. आता मी माझी करतो, त्याच्या आधी थोडी आंघोळ वगैरे करून घेतो आणि देन लेटर ऑन पोटपूजा करूयात आणि इथून निघायचं पुण्याला. भेटूयात पुण्यात. तरी आपल्यासमोर आता आईने दिलेलं जेवण आहे. माझं काम वगैरे सगळं आटपलेलं आहे. आता इथून आपल्याला पुण्याला निघायचं. बाय द वे, कोणासोबत असं होतं का तुमचं लग्न झालं नाही आहे आणि तुम्ही खूप जास्त मेजस करताय, जेवण स्वतःच्या हाताने वाढून घेत नाही, हे ते सगळं आईला सांगताय. लिटरली मला खूप म्हणजे सांगायला थोडं खराब पण वाटतंय, पण ठीक आहे गंमत म्हणून. आई म्हणते मेजस करायची तर लग्न कर, बायको येईल तिच्याकडून काम करून घे, आम्ही तुझी फुकट हमाली करणार नाही. ती ठीक आहे मस्करीत बोलते, तिची इच्छा आहे की मी पटकन करावं, माझ्या ते करायलाच. पण सांगायचं तत्व ते तुमच्यासोबत पण होतं का असं कमेंटमध्ये मला सांगा. हां, आता जेवण करायचं आहे, मी जेवण करणार आहे, तुम्ही सगळे बघत बसणार. बरं वाटतं का ते? मला बोलता पण येणार नाही की या जेवायला. ती फॉर्मॅलिटी केल्या होती. जेव्हा भेटाल तेव्हा नक्की सोबत जेवण करूयात. बाय द वे, मी जेवण वगैरे फिनिश करतो, आपण भेटूयात पुण्यात. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. ऑलमोस्ट दुपारचे 1-1:30 वाजता आहेत आणि आपण दूध टाकायला सोसायटीत आहे. 4 लिटरचं कस्टमर आहे. वेळेवरती पोचायचं होतं, थोडंसं लेट झालं. हरकत नाही घेतली. माऊली, ताई दूध. माऊली दूध घ्या. थँक्यू. लवकर येत जा ना दादा. करतो ट्राय करतो. हे कडक ऊन आणि या कडकत्या उन्हामध्ये आपण तुमची स्वप्न पूर्ण करायला कोणी येणार आहे का बाहेरनं? की तुला खूप जास्त काम होतं आहे, जरा असं मदत करायला मी येतो आणि तुला जे ड्रीम आयुष्य जगायचे ते तुझं असं होत नसतं. सगळं स्वतःला करावं लागतं. आपल्याला जायचं आहे 4 वरती, तोपर्यंत लिफ्ट येईल. थोडंसं लेट झालं आहे पण ठीक आहे, हरकत नाही. आता खूप दिवसानंतर तुमच्याशी बोलतोय ना, थोडंसं मला काम करायला पण एनर्जी आली. तोपर्यंत लिफ्ट आली. ॲक्टिव्हिटी करू. अंगापेक्षा भोंगा नको म्हणून थोडासा वर्कआउट आज थांबवला. म्हटलो वेट लिफ्ट करण्यापेक्षा थोडंसं फ्री वेट वर्कआउट करू. जोर डिप्स आणि बैठका इथं मारण्याकरता डबल बार सिंगल बार आहेत म्हणून आलो. पाहिजे व्ह्यू बघा कसा आहे. पुणे विद्यापीठामध्ये याच्यापेक्षा इतका भारी विषय ना विद्यापीठात. म्हणजे कितीतरी वर्षानंतर आज व्हिडिओ शूट करायचा म्हणून आणि एक वर्कआउट करता येईल, तुमच्याशी मोकळं बोलता येईल. एक शाळेत असताना म्हणजे 10वीला असेल मी, आजपासून 13-14 वर्षापूर्वी इथं चाललो असेल, परत आलो आहे. छान वाटते, ती वाईब्स वेगळी. गाडीवरती बऱ्याच वेळा इकडून गेलो आहे पण असं चालत कधी नाही गेलो. मी आत्ता जिथं बसलो ना, हे पुणे युनिव्हर्सिटीचं आवर आहे, म्हणजे प्रिमायसेस आहे. लिटरली कुठेतरी आपण फॉरेन कंट्रीमध्ये बसलो आहे. इतकी ग्रीनरी अख्ख्या पुण्यात कुठंच नाही आहे. पुणे युनिव्हर्सिटी सोडली तर. माझं लहानपण इथे गेलं आहे. वर्कआउट करायचाच कंटाळा आला तर म्हटलं जरा असं व्यवस्थित युनिव्हर्सिटीत जाईल, थोडं वॉक करेल, ग्रीनरीमध्ये थोडं बसेल. ऑलरेडी मी ग्रीनरीतच असतो पण कधी जुन्या गोष्टी थोड्या आठवतात म्हणून आलो. मी आत्ता कुठे सांगतो, मी आयुष्याची ना व्यायामाची सुरुवात जिथून केली. जिममध्ये जायला जेव्हा पैसे नव्हते किंवा जिममध्ये एंटर करायला जे वय लागतं ते वय नव्हतं. मी 8वी-9वीत असेल आणि पण व्यायाम करायचा आहे, कोणाची तरी छान बॉडी आहे शाळेत असल्यापासून. तर ना कुठून व्यायामाची सुरुवात झाली मी ते लोकेशन दाखवतो, तिथं आलो मी आज. तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हा एरिया आहे.
कुलगुरू बंगल्याच्या पाठीमागं ही जागा आहे आणि इथे डबल बार आहेत. ह्या एरियामध्ये मी वर्कआउट चालू केलं. इथं पुलअप्स आणि तिथं डबल बार आणि इथं तुमच्यासोबत मी जोर डिप्स बैठका पुशअप्स पुलअप्स. बॉडी बनवण्याकरता जिमच लागते, वेटच लागतं असं काही नाही. तुमच्या बॉडीच्या वेटने पण तुम्ही छान वर्कआउट करू शकता. आज माझ्याकडे स्टँड नाही फोन ठेवून शूट करायला, तर व्हिडिओ थोडा व्यवस्थित येणार नाही. ट्राय टू अंडरस्टँड. बाय द वे इथं ह्या जिममध्ये आपल्या भावना आहेत. आल्यानंतर असं खूप जुनं फील होतं किंवा असं पाठीमागं 4-5 वर्ष नाही 10-12 वर्ष पाठीमागं गेल्यासारखं वाटतं. कारण इथं ह्या एरियामध्ये माझे खूप सारे मित्र आणि त्यांच्यासोबत मी वर्कआउट केलं आहे आणि फिलिंग्स येतात त्या. वेळ निघून गेल्या पण आठवणी तशाच आहेत. फायदा वे त्या आठवणी थोड्याशा ताजा करण्याकरता जिमला स्किप केला आणि इथे आलं. करूयात वर्कआउट. तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. फायनली आपल्या आठवणीतल्या म्हणजे मेमरीतल्या जिमला बाय बोलून निघतोय. मला ना टू बी ऑनेस्टली जुन्या आठवणीमध्ये गेलो आणि थोडा वेळ स्पेंड केला. परत तिथून निघताना थोडासा त्रास होतो. आय डोंट नो, थोडासा इमोशनल आहे. एवढं असणं थोडंसं चुकीचं आहे. 5 मिनटं जरी कोणाच्या आपलेपणाने बोललो ना तर 6व्या मिनटाला तो व्यक्ती माझा असतो, मी त्या व्यक्तीचा असतो. एक आपुलकी, एक माणुसकीच्या नात्याने. बाय द वे जिमला बाय बोलून चला आपला प्रवास घरी. तुला इथून आळंदीला निघायचं. आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला इथं स्टॉप करतो. खूप जास्त काम झालं, खूप काही गोष्टी झाल्या. एक प्रयत्न होता की दिवसभर जे काय करतो ते तुमच्यासोबत शेअर करायचा. निसर्ग आय डोंट नो, सगळ्यात म्हणजे एकदम क्लोजेस्ट टू हार्ट म्हणजे निसर्ग आहे माझ्या. तर मग आजच्या व्हिडिओला इथे विराम लावतो. खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून बोलून. रामकृष्ण हरी. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये.